भाऊ, ओबीसी संघटनांचे ते पदाधिकारी तुमच्या भेटीला आलेले आहे. काय नेमका विषय घेऊन आलेले आहे आणि काय नाही? आज संपूर्ण महाराष्ट्रातील 27 ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्या लोक आज त्यांची नागपूरला रविभवन इथे बैठक होती आणि आज त्या सगळ्या लोकांना मी माझ्या घरी बोलावून घेतलं. त्यांच्या समस्या अनेक वर्षापासून त्यांचा लढा आहे. त्यांच्या ज्या या 27 जाती आहे या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव या ओबीसी या जातींना ओबीसी आरक्षण मिळालेलं नाही आहे किंवा काही जातींमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना ओबीसीचं आरक्षण आहे पण केंद्रामध्ये त्यांचं आरक्षण नसल्यामुळे अनेक या समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. अनेक दिवसापासून या समाजावर अन्याय होत आहे आणि म्हणून या संदर्भात या लोकांचा अनेक वर्षापासून पाठपुरावा या संदर्भात ओबीसी कमिशनच्या माध्यमातूनही सगळा अहवाल या सगळ्या 27 जातीचा अभ्यास होऊन त्या संदर्भातला एक पॉझिटिव्ह अहवालसुद्धा केंद्राकडे प्रलंबित आहे. या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांची मागे भेट झाली होती. मुख्यमंत्री साहेबांनी याच्यात आश्वासन दिलं आहे की 100% या 27 जातींना न्याय देण्याचं काम ते करणार आहे. याच विषयाचे जी अमित शाह साहेबांसोबत ही बैठक झाली त्या संदर्भातलं एक पत्रसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी अमित शाह साहेबांना दिलेलं आहे. मागे या प्रतिनिधी मंडळाचं अमित शाह साहेबांसोबत या संदर्भात भेट झाली आणि आम्ही आता परत भेट घेऊन हा विषय येत्या पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊन या 27 जातीला न्याय देण्याच्या संदर्भातलं मी निवेदन देणार आहे आणि मला 100% विश्वास आहे की अमित शाह साहेबांच्या नेतृत्वात आमचं हे काम 100% होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यंदाच्या सत्रात सुरू व्हावं अशा पद्धतीची मागणी. निश्चितच यंदाच्या सत्राचा लाभ आमच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावाही करत आहे. लवकरात लवकर आमची या संदर्भातली भेट दिल्लीमध्ये अमित शाह साहेबांची होणार आणि त्यानंतर हे कॅबिनेटमध्ये येऊन मंजूर होऊन मला असं वाटतं की या सत्राच्या आधीच या संदर्भातलं नोटिफिकेशनसुद्धा निघणार.